आर.टी. प्रवेश 2026-27 तिसऱ्या यादीमधील पालकांना आर.टी.ने मुदतवाढ केलेली आहे आणि ही मुदतवाढ फक्त एका दिवसाची आहे. कारण काल ही मुदतवाढ झाली आणि आज तारीख 19 आहे. 19/6/2026 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तिसऱ्या यादीमधील पालकांना आपले ॲडमिशन प्रोसेस ही पूर्ण करायची आहे. तर पालकवर्गांनो, इथे आपण बघायचं आहे की आज अखेर आर.टी.ने एकूण जागा किती वाटल्या गेल्या आहेत. तर आज अखेर आर.टी.ने 95,702 जागांचे वाटप केलेले आहे. आणि इथे जसे आपण स्क्रीनवर बघू शकत आहात, तिसऱ्या यादीमध्ये 3,113 पालकांनी आपली ॲडमिशन प्रोसेस ही पूर्ण केलेली आहे. आज आपण इथे बघायचं आहे की तिसऱ्या यादीमधील पालकांना जरी मुदतवाढ मिळाली असली तरी तिसऱ्या आणि चौथ्या यादीमधील पालकांना दोघांनाही संधी आहे. कशी संधी आहे आपण इथे बघायचं आहे. कारण आज अखेर ज्या काही जागा शिल्लक आहेत त्या 10,109 जागा शिल्लक आहेत आणि तिसऱ्या यादीमध्ये आज अखेर 3,110 हे ॲडमिशन झालेले आहेत. तर आज शेवटचा दिवस असल्यामुळे आज जेवढे ॲडमिशन होतील त्यामधून राहिलेल्या जागा या चौथ्या यादीमधील पालकांना मिळतील. साधारणपणे माझ्या अंदाजानुसार 9,500च्या आसपास जागा या चौथ्या यादीमधील पालकांना मिळणार आहेत. कारण तिसऱ्या यादीमध्ये प्रवेश प्रक्रिया ही संथ गतीने सुरू आहे. त्याच्यामुळेच आर.टी.ला ही एका दिवसाची मुदतवाढ करावी लागली. आणि जर ही प्रोसेस ॲडमिशन घेण्याची तिसऱ्या यादीमधील पालकांची अशीच राहिली तर जागा या भरपूर शिल्लक राहणार आहेत. म्हणजे 9,500 जरी जागा शिल्लक राहिल्या तरी ह्या सर्व 9,500 जागांवरती चौथ्या यादीतील पालकांचा दावा असणार आहे. आपण पालकांनो, तिसरी यादी असू दे किंवा चौथी यादी असू दे आपण आपले अर्जाची स्थिती ही नेहमी चेक करत राहायची आहे आणि आपल्या अर्जाची स्थिती काय आहे हे बघत राहायचं आहे. कारण आपणास कधी सीट अलॉटेड होईल किंवा कधी हे स्टेटस बदलेल सांगता येत नाही. तरी पालकवर्गांनो, आज मी आपणास ह्या व्हिडिओमध्ये सांगितले की जरी आर.टी.ने तिसऱ्या यादीतील पालकांना मुदतवाढ केली असली तरी संधी ही दोन्ही पालकांना आहे. आणि जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. दादू कोणामध्ये बाळाला